मामा एक द्या ना ताट एकच आहे. कितीला आहे? नाही ना ऑनलाईन करतो ना. नाही ब्लॉक करतोय. नमस्कार भावांनो, वेलकम टू माय चॅनल. दर्शन करायला आलोय. थांबवली इथं ती गाडी थांबवली. आपण काय केलो दर्शन करायला आलोय हनुमानजीचं. तो काय ह्या साईड जायचं आपल्याला दर्शन करून आणि आपण आलोय ह्या साईडनं. तिथं आहे ना दर्शन वरती येऊन घेऊन नारळ वरती आपल्याला फोडायचं नारळ हनुमानजीला. खूप दिवस झाला आपण दर्शन केलं नाही. चला आपण काय करू आता किती मोठं मंदिर आहे बघा, किती भारी वाटतंय. नारळ कुठे घ्यायचं? नारळ नाही भेटत भावांनो इकडं, तर नारळच भेटत नाही. जवळ इथं भेटते दर्शन ताट घेतलंय. मला राऊंड मारून घेऊ तीन असं गोल राऊंड मारायचं. दर्शन झाल्यावर पाय वगैरे पडून झाला आतमध्ये. आता काय करा आपण नारळ फोडायचं पलीकडे आपल्याला. 3 झाल्या, 5 मारायचे. 5 मारू आपण. 4 झाल्या, एक राहिले अजून एक मारू भावांनो. नारळ कसं फोडतं ते कसं नाही, त्याच्या आधी फोडलं 2-3 वेळा झालं. 5 कंप्लीट. तर आता आपण काय दर्शन घेऊ इथं. चला गणपती बसला इथं, महादेवची पिंड आहे इथं बी दर्शन झालं. थोडा जातात हनुमानजी का चालीस आहे इथं फोडायचं का? इथं नारळ फोडून घेऊ भावांना आपण. इथं असं फोडायचं. ओम नमो हनुमते नमो नमः. ओम नमो हनुमते नमो नमः. फोडलं बघा भावांनो, नारळ फोडलं. झाला तर नारळ आहे ना ते ठेवू आपण. फोडून तर झालं. ओम नमो हनुमते नमो नमः. प्रसाद घे काढायला. कशाने काढतो बघ, कशाने काढतो? जमतंय काढायला? बघा भावांनो, आपण आहे ना ह्यांना नारळ दिले बरं का, सोलते नारळ काढा. काहीतरी आण ना आपण काढून घेऊ. अरे वा, एक नंबर भावा. घे सगळं काढ. बघा डॉग किती भारी भावांनो, ब्लॅक अँड व्हाईट डॉग. झालं का? घे ना, तुला पण घे आणि इथं ह्यांना पण दे. घे. कुठं राहतो तू? तिकडे राहतो होय. भावांचं गाव जवळ, आमचं गाव लई लांब आहे भावांनो, खूप लांब गाव आमचं. आता एक मारवाड म्हणते माहिती का? माहिती का? आमच्या इकडे ह्या वर्षी लई पाऊस झाला, तुम्हाला तर माहिती आहे हा का नाही? सगळं वाहून गेलं. काल निघलंच खोबरं सगळं. गेली भावांनो, आपण दर्शन करून घेतले. आता तिकडं आपण जाऊ. चप्पल सोडली की आपण इथं बघा ना भावांनो, किती गाड्यात आमचं दर्शन घ्यायला. आज शनिवार आहे ना, शनिवार असल्यामुळे खूप गर्दी असते दर्शन घ्यायला सकाळ सकाळी. गाड्यावर लावली भावांनो. इकडे कॅम्प आहे बरं का, ते उरवतं लय मोठे कॅम्प आहे इकडे. ह्या साईडला खूप मोठे कॅम्प आहे आणि ह्या साईडला पण खूप मोठे कॅम्प आहे. आपल्या गाडीला चावी लावून आपण जाऊ आपल्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवतो चावी. आणि भावांनो,
मी नारळ फोडलं बरं का, ते नारळ फोडून म्हणलं नारळ फोडून त्यांना दिलेले पोरांनी दिलं, त्यांना पोरांनी दिलं. आणि म्हटलं तेवढं घेऊन जावा, तेवढं खाऊन वगैरे घेऊन जावा घरी, राहिलेलं शिल्लक असं म्हटलं त्यांना. चला आपण आपल्या काम. फायनली भावांनो, आपण आपल्या स्टोअरपाशी आलोय. आता टेस्ट केली ऑनलाईन येईल. मग मला ऑर्डर पडले तर लवकर ठीक आहे, नाही पडले तर मग तरी पण ठीक आहे. ऑनलाईन काय केलं बघा, आपल्याला ऑर्डर वगैरे पडली नाही अजून. ऑर्डर केव्हा पडेल ना तेव्हा दाखवतो. आपलं दर्शन तर चांगलं झालं आजचं. शनिवार होता, शनिवार असल्यामुळे नारळ बिरळ फोडलं विडलं, अगरबत्ती वगैरे लावलो आणि दर्शन चांगलं. ओम नमो हनुमते नमोते दर्शन वगैरे हनुमते मंत्र आहे बरं का ते मंत्र आपल्याला पाठ नाही, फक्त ती पुढची 2-3 वाक्य तेवढीच पाठत आपल्याला. तेवढं म्हणून मी नारळ फोडलं, दर्शन घेतलं आणि आलो कुठं आता आलो आपल्या स्टोअरपाशी. आता ऑर्डर काय पडलं नाही अजून, ऑर्डर घेऊ. ऑर्डर काय मागवतो कस्टमर काय नाही तुम्हाला मी दाखवतोच. चला मग बघा भावानो, फायनली आपण ऑर्डर घेतली आणि अर्धा तास झाला बरं का आपल्याला ऑर्डर नाही. अर्धा तास झाला ऑर्डर नाही आपल्याला. आणि मी बसून वैतागून गेलो आणि कंटाळा आला म्हणून आपलं एम एच 45 रायडरचे व्हिडिओ बघत बसलो होतो. अर्धा तास झाले व्हिडिओ बघत बसलो होतो. प्रमाण गेली आणि ऑर्डर द्यायची आता कस्टमरला. पार्सल तुम्हाला दाखवतो भावांना. ऑर्डर बघ काय मागवले भावांना सकाळी. आणि लय मागची ऑर्डर नाही भाव, 27 रुपयाची ऑर्डर आहे फक्त. असले एवढं वेळ बसून पण असली ऑर्डर पडली भावांनो, खूप वाईट वाटतं रे. लोक बघ कसले काय मागवायला लागलं, कसलं विषय व्हायला लागले. पहिले आपण ना ऑर्डर घेतलं तर ड्रॉप लोकेशन जायचं आपल्या लोकेशनला, कुठं आपल्या कस्टमरपाशी. चला मग भावांनो, आपण आलोय लोकेशनला. त्या लोकेशनला आल्यानंतर सिक्युरिटी गार्डच नाही बघ. पण एक 5 मिनिट झालं थांबलो आहे मी. सिक्युरिटीची वाट बघायला लागलो शेवटून. कसं माहिती का, एंट्री केल्याशिवाय आतमध्ये आपल्याला सोडत नाही. आपण काय केलं पाहिजे मग, सिक्युरिटीमध्ये आलो आहे आपण. मग पार्किंग जागा कशी येतं, एक नंबर पार्किंग जागा भावांनो. प्रत्येक बिल्डिंगमध्ये असं पार्किंगला जागा असते भावांनो. हो का, आता काय माहिती कवा सिक्युरिटी गार्ड. एक 5-10 मिनटं झालं थांबलो आहे मी इथं. त्यांनी एका माणसाला विचारलं बरं का, एक माणूस म्हणला की सिक्युरिटी गार्ड तिकडे गेलेला आहे, थांबा म्हणले ते 5 मिनटात. ते बरं का, आपण काय केलं पाहिजे, पार्सल दिलं पाहिजे आधी आणि नंतर एंट्री केलं पाहिजे असं मला वाटतंय. बघू आता काय होतं काय नाही. आता आपल्याला टाईम तर खूप झाला आहे, कारण की मी आपल्या स्टोअरपाशी कमीत कमी अर्धा तास झाला बसलो आहे. अर्धा तासानंतर आपल्याला ऑर्डर पडली आणि ऑर्डर घेऊन आपण आलो होतो आपल्या लोकेशनला. आता सिक्युरिटी गार्ड काय काय माहिती आता. सिक्युरिटी गार्ड कुठे तू माहिती नाही. त्यांना बी विचारलं, त्यांना ती मला माहीत नाही. मग मला काय वाटतं माहिती का, आपण गाडी जाऊ तर पार्किंगला आणि गाडी पार्किंग लावून आपण चालायला येऊ. भाऊन फायनल सिक्युरिटी गार्ड बघा, मी 10 मिनिट झालं वाट बघत होती सिक्युरिटी गार्डची. त्यांना मारलं, त्यांनी मला अचानक दिसले. मी जातो तिकडे बिल्डिंगमध्ये पार्सल द्यायला, तेव्हा अचानक दिसले आणि त्यांना काय करा एंट्री करायची आमची. आता ते एंट्री करा सर. 902 भावांना आपण एंट्री केली आणि सिक्युरिटी गार्डला आहे ना लवकर करता येत नव्हतं. त्यांना म्हणलं मी द्या करतो लवकर मामा, आणि करून मला जाऊ दे लवकर, आई तर खूप टाईम झाला आहे. त्यांनी केलं. आता लिफ्ट कोणत्या साईडला, आपण आलो लिफ्टमध्ये. आता कस्टमरला ऑर्डर द्यायची, ती पण पहिलीची ऑर्डर आहे. खूप मागची नाही राव, असं वाटतंय ना, खूप बेकार वाटतं बरं का असली ऑर्डर असल्यावर. 27 रुपयाची आणि 28 रुपयाची सकाळची ऑर्डर पडते, ते पण अर्धा तास 1 तास थांबून. भावांनो कसलं बेकार वाटतंय बघा ना, काय झाला आपल्या. 902 कुठे आहे सर, इकडे आहे का बघा. मी आलो 202 चाललेलो त्यांच्या रूम पाशी. सर आलं फायनली इथे आणि तुम्ही ऑर्डर मागितली, मग त्यांनी दिलं आपण. थँक्यू सर. फायनली भावांनो, आपण कस्टमरला ऑर्डर दिली. तर आपण आलो लिफ्टमध्ये. लिफ्टच्या खाली उतरणार, आता जाणार आपल्या बाईक पाशी. चला मग.